नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। बुरुडगाव रस्त्यावरील साईनगर येथे एका व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास 5 दरोडेखोर चाकू, गज आणि कटर सारखी हत्यारे घेऊन आले होते। मात्र घरातील लोक आणि परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्याने चोरटे त्यांचे विना क्रमांकाचे मारुती इको वाहन सोडून अंधारात पळून गेले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पळून गेलेल्या दरोडेखोरांचे वाहन नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। मी योगेश श्रीकांत चंगेडिया, साईनगर बुरुडगाव रोडचा रहिवासी असून काल रात्री साधारणतः एक्झॅक्ट 2:45 वाजता कोणीतरी आमच्या घरात कंपाऊंडमध्ये शिरलं आहे असं CCTVमध्ये दिसून आलं आम्हाला। आणि त्यानंतर आम्ही आरडाओरडा करून चोरांना पळवून लावलं। परंतु सगळी वस्तुस्थिती पाहता ते एक प्लॅन्ड विषय होता, दरोड्याचा प्लॅन होता। कारण त्यांनी मास्क, कंप्लीट मास्क, त्याच्यानंतर टोपीवाले टी-शर्ट, हँड ग्लोव्स, परत धारदार हतियार, कटियार आणि साधारणतः 5-6 लोक होते। हे आम्ही डोळ्याने बघितलंय 5-6 लोकांना। आणि चोरीची व्हॅन, मारुती व्हॅन या गाडीने आले होते आणि थोडक्यात आम्ही बचावलो। काल आमचा जीव वाचवला आहे, फार कसं तरी जीव वाचवण्यात आला होता। आणि ही घटना काल संध्याकाळी घडलेली आहे आमच्या साईनगरमध्ये काल रात्री। आणि अशीच घटना एक 6 महिन्यापूर्वी आमच्याच एका बंगल्या बाजूला श्री रवी सेलो त्यांचा बंगला आहे, तिथंही असाच दरोडा झाला होता आणि त्यात बराच मुद्देमाल गेला होता। त्याचाही अजून काही शहानिशा झालेला नाही आहे। तर आमचं पोलिसांना असं विनंती आणि आग्रहपूर्वक निवेदन आहे की याचं लवकरात लवकर गंभीर दखल घ्यावी। आणि काल रात्री तर आमचा जीवच गेला असता, तर याची पोलिसांनी दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे। आणि नागरिकांनाही विनंती आहे की काळजी घ्यावी त्यांनी। आमच्या काल साईनगरमध्ये आमचे ते मित्र योगेश चेंगेडिया यांच्याकडं काल दरोडा होता वाचला। ह्याच्या अगोदरसुद्धा आमचे मित्र सेलो त्यांच्याकडं मोठी चोरी झाली, त्याचाही आतापर्यंत काही सुगावा लागला नाही। डिपार्टमेंट काय करतंय माहिती नाही। आणि काल तर म्हणजे त्यांचं जीवितहानी होण्यावरून वाचलेले, म्हणजे त्यांचं नशीब। 5 लोक येतात एका घरामध्ये, त्यांच्या हातामध्ये हत्यार, चाकू, गजट, टामी, ते मोठी कैची, ती कटर, हे सगळं घेऊन। आणि ते जर पाहिलं आपण तर असं वाटतं हे काय पिक्चर स्टाईल चोरी आहे का काय, इंग्लिश पिक्चरवाणी एकदम असं मास्क, हुड्या घातलेल्या, हँड ग्लोव्ज, बुटं, एकदम असे ट्रेंड लोक असल्याने ते म्हणजे 10 फूट भिंतीवरून उडी मारून आले। ह्याचा अर्थ काय होतं? आणि ह्याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी एवढी चोरी होती, आत्ता होती, नंतर त्याच्या अगोदर आमच्यात एक डॉक्टर आहेत, डॉक्टर आपल्या डॉक्टरांकडे नाही पंडित डॉक्टर, त्यांच्याकडे सुद्धा चोरी झाली होती। सारखं जर असं होत असेल, त्याच्या माणिकनगरमध्ये ते मुनोत म्हणून त्यांच्याकडे बी मोठी चोरी झाली, मग हे डिपार्टमेंट करतंय काय? आत्तापर्यंत ह्यांना काही सापडत नाही। फक्त आम्ही 10 वेळा फोन केले, साहेब काय होतंय? नाही पाहतोय, आम्ही करतोय, लागलंय, सापडलेत, दिसत आहेत, जुळत आलेले, काही नाही, फक्त येड्यात काढायचं आहे यांना। डिपार्टमेंटला फक्त पैसे कमवायचं पडलेलं आहे। नगर शहरामध्ये 2 नंबर धंदे सुरू आहेत, मटका चालू आहे, जुगार चालू आहे, बिंगो चालू आहे, सगळ्या दुनिया चालू आहे। तिथून फक्त हप्ते खायचे या लोकांनी, बाकी काही करायचं नाही। नागरिकांसाठी कोणची सिक्युरिटी नाही आणि रात्रीच्या गस्त नाही। यांनी फोन केल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासांनी डिपार्टमेंट येत आहेत। म्हणजे याचा अर्थ काय होतं? म्हणजे झोपलेले आहेत सगळे लोक। ते जर 5 मिनिटात 10 मिनिटात जर आले असते तर ते सापडले असते, कारण ते त्यांची 4 व्हीलर सोडून ते पळालेत, त्या शेतामध्ये गेले। त्या पहिले आम्ही एका बाजूला या साईडला होतो, डिपार्टमेंट आला असतो तर ऑलरेडी 100% काल ते सापडत होते लोक, पण आलेच अर्ध्या पाऊण तासांनी। म्हणजे फोन करून सुद्धा काय फायदा होता? 100 नंबरला पहिल्यांदा फोन केला त्यांनी, तर ते काहीतरी आन्सरिंग मशीनला तो फोन जातो, मग ते काहीतरी बोलतायत, मग तिथून पुढे त्या समोरच्याला फोन भेटला। त्यांच्या 100 नंबरवरून तर कुणीच आलं नाही।
ते नंतर काय कोतवालीला आम्ही फोन केले, मग तिकडून ते अर्ध्या पाऊण तासांनी ते आले. नंतर काही कोणी जिकडे तिकडे गेलेले होते. नंतर ती गाडी सापडली आणि ती गाडी ते घेऊन गेले. त्याच्यामध्ये सुद्धा ते गज, हत्यार, चाकू या सगळ्या गोष्टी जर त्या घरात घुसल्या असती आणि घरामध्ये काही घटना घडल्या असती ते जीवच गेला असता. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये आता तयारीमध्ये म्हणजे ते एखाद्याला मारून टाकल्याशिवाय कालचं म्हणजे त्यांचे वाचलं ते लोक सगळे काल. आणि घरामध्ये आता राहिलेत लोक किती 2-2, 3-3 लोक तर घरात, आई वडील मुलं, बस. त्याच्यानंतर माणसं नसतात. आणि हे जर असं असेल तर अवघड परिस्थिती झालेली नगर शहराची. त्याच्यावर डिपार्टमेंट आम्ही आता वाटलं तर काही दिवसांनी सगळ्यांचा विचार करून आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्या SP ऑफिसच्या दारामध्ये, असं मला वाटतं. धन्यवाद. मी रवींद्र सेलो, साईनगरचा संस्थापक सदस्य असून सुरुवातीपासून इथं आमचे ठराविक लोकांचे बंगले होते. आता एवढी मोठी वस्ती झालेली आहे तरीसुद्धा चोरींचं सत्र वाढलेलं आहे कमी होण्याऐवजी. आणि माझ्या घरात झालेल्या चोरीला आज 6 महिने उलटून गेले, त्यातला कुठलाही टावाटिकाणा लागलेला नाही अजून. तरी पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की इथं रात्रीची गस्त वाढवावी. सगळे साईनगर वासी सध्या म्हणजे दहशती खाली झोपत आहेत. आणि आता फॅमिल्या शॉर्ट झालेल्या आहेत. प्रत्येक घरात एखादाच पुरुष आहे करता. त्याला जर कुठं बाहेरगावी जायचं म्हटलं तर त्याला जाताच येत नाही घरी, फक्त लेडीज लोकांना ठेवून. आणि घरच्या लेडीज पण एकटं राहायला तयार नाहीत. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचे घरं शॉर्ट झालेले आहेत. तरी डिपार्टमेंटने याचा गांभीर्याने विचार करावा. एक नायनाट महत्वाची बातमी आहे, कारण 1 सप्टेंबर 2014 नंतर एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या EPS 1995च्या पेन्शनधारकांनी त्यांच्या हायर पेन्शनच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे उपोषण 24 मार्च पासून सुरू होणार आहे. तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ. मी सुरेश अच्युत क्षीरसागर, कर्मचारी पेन्शन योजना 1995 पेन्शनधारक कल्याणकारी संस्था अहिल्यानगरचा राष्ट्रीय खजिनदार. आम्ही दिनांक 24/3/2025 रोजी अहिल्यानगर कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणास बसणार आहोत. आम्ही सर्व पेन्शनधारक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेमधून कोणत्याही कारणाने सन 2010 पासून आज अखेर सेवानिवृत्त झालेल्या ज्या पेन्शनर्सनी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार EPFOच्या पोर्टलवर हायर पेन्शनसाठी ऑनलाईन जॉईंट ऑप्शन सबमिट केले आहेत, त्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वमान्य होईल असा कायदेशीर मध्यमार्ग अतिशय तातडीने म्हणजे फक्त 15 दिवसातच काढण्याबाबतची नोटीस आपणास देत आहोत. आम्ही सर्व सेवानिवृत्त झालेले ST महामंडळातील कर्मचाऱ्यांना 4 नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाप्रमाणे आम्हाला हायर पेन्शन लागू करणं क्रमप्राप्त आहे. परंतु STने इन्स्पेक्शन चार्जेस न भरल्यामुळे आज तागायत आम्हाला हायर पेन्शन मिळालेली नाही. आणि ती मिळावी म्हणून आम्ही वारंवार प्रयत्न केले. शेवटी नाईलाजाने आम्ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना ही उपोषण नोटीस दिलेली आहे. आणि त्यानुसार आम्ही दिनांक 24/3/2025 रोजी अहिल्यानगर कलेक्टर ऑफिस समोर सकाळी 11 वाजल्यापासून सर्व पेन्शनर उपोषणात बसणार आहोत. याची शासनाने त्वरित दखल घेऊन आमचा पेन्शनचा प्रश्न सोडवावा ही आमची त्यांना विनंती आहे. अहिल्यानगर पुणे रोडवरील केडगाव बायपास येथे कोतवाली पोलिसांनी कत्तलीसाठी टेम्पोमध्ये बेकायदेशीरपणे घेऊन जाणाऱ्या 8 म्हशींची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 9 लाख रुपयांच्या मुद्देमालासह एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ही कारवाई 22 मार्च रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक अमर इलाही शेख याला ताब्यात घेतले आहे. भिंगार शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर आज एक ST महामंडळाची बस गटारात फासल्याची घटना घडली आहे. तसेच हा रस्ता अत्यंत अरुंद असून रस्त्याच्या कडेलाच गटार असल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहे. तसेच आज झालेल्या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी या अरुंद रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे। संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात सद्गुरू किसनगिरी बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गुरुवारी हरिभक्त परायण भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या सोहळ्याचे यंदा 12वे वर्ष होते। या निमित्त गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। सकाळी 6 ते 8 या वेळेत भगवान दत्तात्रय अभिषेक, नित्य पूजा आणि आरती झाली। त्यानंतर सकाळी 9 ते 12 या वेळेत सद्गुरू किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले, ज्यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला। सोहळ्यामध्ये अनेक भाविकांचं योगदान आहे। आदरणीय साळुंखे साहेबांचं या ठिकाणी आज पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून अन्नदानाचं जे काही कार्य आहे ते आदरणीय साळुंखे साहेब तथा त्यांचं संपूर्ण कुटुंब मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी करत आहे। आणि या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी आपण पाहतो परिसरातील आणि बाबांच्यावर श्रद्धा असणारे अनेक भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचं योगदान या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये समर्पित करत असतात। पैशाच्या स्वरूपात असेल, श्रमदानाच्या स्वरूपात असेल, आमच्या महिला भगिनी या परिसरामध्ये सजावट करण्यासाठी म्हणजे रांगोळीच्या निमित्ताने असेल, सभामंडप आणि हा संपूर्ण परिसर स्वच्छ कसा राहील की जे बाबांना अभिप्रेत आहे असं सर्व भक्त मंडळी मिळून बाबांच्या कृपाशीर्वादाने बाबांच्या कृपेनं आपण हे कार्य गेले 12 वर्षापासून न चुकता या ठिकाणी करत आहोत। सर्वांना विनंती आहे की आपल्या कर्मधर्म संयोगाने आपल्या परिसरामध्ये जणू स्वर्गच अवतरलेला आहे आणि या स्वर्ग अवतरण्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ती बाबांच्या आशीर्वादाने आपल्या संजीवहंस ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गुरुसदन बाबांनीही म्हणतात त्याला गुरुसदन, तर त्या गुरुसदनामध्ये पादुकांच्या स्थापनेच्या माध्यमातून त्या दिवसापासून या ठिकाणी आपण बाबांच्या सेवेला प्रारंभ केला। जशी जमत तशी आपण सेवा करत आलो। सर्वांना विनंती आहे की आपण जे काही योगदान देतात त्याबद्दल भक्त मंडळाच्या वतीने आम्ही आपल्याला त्रिवार वंदन करतो। नामोल्लेख कोणाचाही टाळलेला आहे। अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृहात भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत भीमशक्तीच्या अहिल्यानगर शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। यावेळी भीमशक्तीचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब साठे, शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप, जिल्हा प्रभारी अध्यक्ष सुदामराव सरोदे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप मतकर, कार्याध्यक्ष हुसेन देशमुख, जिल्हा सचिव पोपटराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली। आज भीमशक्ती संघटना ह्या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज अहिल्यानगर अहमदनगर इथे भीमशक्तीची बैठक घेण्यात आली। त्या बैठकीत भीमशक्तीचे पदाधिकारी हे आमचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब साठे यांच्या हस्ते आम्ही आज सर्व नगर शहरातून भीमशक्तीचे संघटनेचे सगळे आमचे कार्यकर्त्यांना पदं वाटण्यात आलेले आहेत। तर हे पदं आम्ही ह्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना वाटलेले आहेत का की नगर शहरामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये जे गोरगरिबावर जे अन्याय अत्याचार होतो, गोरगरिबाचे कुठल्या शासकीय कामामध्ये कामं होत नाहीत, तर तिथं कलेक्टर कचेरी आली, जिल्हा परिषद आलं, पुरवठा अन्नधान्य पुरवठा आलं, तर ह्या ठिकाणी आम्ही जाऊन ज्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आम्ही त्यांचे प्रश्न सोडवायचे आता काम चालू केलेले आहेत। भीमशक्तीमार्फत आमचे खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व हे काम आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे नेते हंडोरे साहेब, चंद्रकांत हंडोरे साहेब खासदार यांच्या आदेशाने नगर शहर पण पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही हे चालू केलेलं आहे संघटनेचं काम। सर्वांना जय भीम। आज अहिल्यानगर शहरामध्ये भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष
व राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी भीमशक्ती या सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण मीटिंग शहर जिल्हाध्यक्ष संजूभाऊ जगताप यांनी लावल्याने या ठिकाणी नवीन कार्यकारिणीला नियुक्तीपत्र देऊन भीमशक्तीचे जाळं संपूर्ण शहरामध्ये कसं पसरवलं जाईल यासाठी आज या ठिकाणी मीटिंग करण्यात आली। या मीटिंगमध्ये आमचे दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादजी शिंदे, पोपटराव जाधव, आमचे भीमशक्तीचे प्रभारी सुदामरावजी सरोदे, जिल्हा कार्याध्यक्ष इसुफभाई देशमुख यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपन्न झालेली आहे। नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आलेली असून आदरणीय हंडोरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, बहुजनावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी संजूभाऊ जगताप व त्यांची टीम सहकार्य करत आहे। आणि मी एक प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बहुजनावरती होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी भीमशक्ती सदैव प्रयत्नशील राहील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो। महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शासकीय कृतीशील अधिकारी कर्मचारी संघटना पुणे अहिल्यानगर जिल्हा शाखा आणि योग विद्याधाम अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 23 मार्च रोजी एक दिवसीय विनाशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेला जळगाव येथील TN हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम ग्राम गौरव पुरस्कार जाहीर। संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आलाय। नगर तालुका महायुतीच्या वतीने हा कार्यक्रम होणार असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव कर्डिले असणार आहेत। राष्ट्रीय संत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या महानिर्वाण निमित्त 28 मार्च रोजी जैन समाजाच्या वतीने शहरात शांती मार्च काढण्यात येणार आहे। हा शांती मार्च नवी पेठ ते आनंदधाम असा सकाळी 7 ते 10 या वेळेत असणार आहे। या मार्गावरून हजारो जैन बांधव पायी चालणार आहेत। राऊरी तालुक्यातील गुहा येथील कानिपनाथ देवस्थानच्या इनाम जमिनीवरील अनधिकृत बांधकामे त्वरित हटवा या मागणीसाठी नाथ भक्तांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे। येत्या 24 मार्च पर्यंत ही अतिक्रमणे हटवण्यात न आल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर येथील संगीत गायक, गुरु आणि अभ्यासक पवन श्रीकांत नाईक यांचा जागतिक संगीत महोत्सवासाठीचा 3रा इराण दौरा यशस्वी झाला। तेहरान येथे आयोजित 40व्या फजरा आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात त्यांनी 2 विशेष मैफिलींमध्ये सहभाग घेतला। तसेच या 7 दिवसांच्या या महोत्सवात पवन नाईक यांना विशेष निमंत्रित कलाकार म्हणून संधी मिळाली। त्यांची पहिली मैफल इराणी कलाकारांसोबत तर दुसरी मैफल भारतीय कलाकारांसोबत झाली। या महोत्सवात जगभरातील 75 कला समूहांनी सहभाग घेतला होता। अहिल्यानगर शहरातील तारकपूर बसस्थानकात एसटी बस गाड्या येणे बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। तारकपूर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्या तारकपूर बसस्थानकात न थांबता पुढे जात आहेत। त्यामुळे प्रवाशांना DSP चौकात थांबून बस पकडावी लागत आहे। त्यामुळे माळीवाडा बसस्थानकाचे नूतनीकरण सुरू असल्याने तेथेही अनेक बसेस एकाच वेळी येत असल्याने जागेची कमतरता भासत आहे। त्यामुळे तारकपूर रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झालेले असताना एसटी बस गाड्यांना पूर्वीप्रमाणे तारकपूर बसस्थानकात थांबवणे आवश्यक आहे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। परीक्षा संपल्यानंतर सुट्ट्यांमध्ये एसटीला मागणी वाढणार असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।